ही कसली पोरकट कोच आणली इथे? हा ना, तिला तर कबड्डीचं एबीसीडी पण माहित नाही. अबे कबड्डी में एबीसीडी नहीं केबीडी होता है. अरे जाऊया ना, आज सरांनी आणली 2 दिवस तिला पळवून लावूया. आधीच आपला रेकॉर्ड किती जबरदस्त आहे माहिती आहे ना. 1-2 दिन से ज्यादा टीचर को इधर टिकता है क्या? रुको मैं आता हूँ. चल चल. आली रे आली सिद्धटेकची वाघीण आली. आता फक्त शेवटचे 30 सेकंद बाकी आहेत आणि सिद्धटेक संघाला जिंकण्यासाठी फक्त 5 गुणांची आवश्यकता आहे. Oh, definitely, Mr. Singhania. I'm sure Rishi will look into it. Yeah, we'll get back to you. Thank you so much. थँक्यू. चल बाय. ऋषी, सो सॉरी पण ऐक ना, आपले ते रेग्युलर क्लायंट आहेत ना मिस्टर मुळे, ते आत्ता घरी येत आहेत सॉरी, मी नाही थांबू शकत. माझे कामं खोळंबली आहेत तिकडे. आणि त्यांनी मला फोन करून स्पेशली तुला थांबवायला सांगितलं. ही वॉन्ट्स टू टॉक टू यू. मी काय म्हणते, खूप इम्पॉर्टंट काही असेल तर साहेबाला सांग ना, ही विल डू इट. सगळ्या गोष्टी साहेबावर ढकलू का मी आता? नाही, तसं म्हणत नाहीये मी. मुळे ना तुझ्या आयडियाज, तुझ्या कॉन्सेप्ट किती आवडतात. ही रिअली वॉन्ट्स टू टॉक टू यू. जस्ट गिव्ह सम टाइम. मुळे पण ना, लवकर बोलव त्यांना. ऑफकोर्स मी सांगते त्यांना लवकरात लवकर यायला. आय जस्ट कॉल हिम अँड गेट बॅक. चला रांग करा सगळ्यांनी. रांग कशी करतात माहित नाही काय तुम्हाला? वाटलं नव्हतं तसं मला, इथली पोरं एवढी मंद असतील ते. अच्छा, म्हणजे याला अजून कळलेलं नाही वाटतं. छान. चला सुरू करायचं. वॉर्मअप करून घेऊया. या ग्राउंडचं 4 राऊंड मारायचं आणि ज्यांनी ज्यांनी त्या आजींना त्रास दिला त्यांनी 6 राऊंड. काय झालं? सीटी नहीं बजाओगे तो भागेंगे कैसे? हाँ? आओ मॅडम, विसल विसल. अहो मॅडम, शिट्टी वाजवली ना तर पळायचं कसं असं म्हणतोय तो. अरे हे माहित आहे का तुम्हाला? वा, गुड, हुशार आहे तुम्ही. बर, वाजवतो शिट्टी. अरे मॅडम तर आउट झाली. पहिल्या दिवशीच पडली. चलो भाई घर पे जाते हैं, ट्रेनिंग खत्म. अहो काय चाललंय? काय प्रकार आहे? दिसत नाही का तुम्हाला? काय विचारालोय? नमस्कार. कमळी मोहिते तूच ना? मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं. बोलायचंय? अवय की खरं ही कुठली पद्धत आहे मग? यार काय ना, मी तुझ्या घरीच येणार होतो तुला भेटायला, पण मला कळलं तू इकडे आलीयस म्हणून इकडे आलो. एक मिनिट, मी तुम्हाला ओळखलेलं नाही. तुम्हाला काय काम आहे माझ्या संग? मी विजेता क्लासचा जनरल मॅनेजर. तुला आठवत असेल, माझा एक माणूस तुझ्याकडे एक डील घेऊन आला होता. काय त्याला ती डील क्रॅकच करता आली नाही. आमच्या क्लासमध्ये ऍडमिशन घ्या. मला नाही घ्यायचं ऍडमिशन, म्हणलंय मी आधी. मी तुमच्या आईशी बोलतो, म्हणजे त्यांना थोडं. सर बास करा तुम्ही आता, लय होतंय तुमचं. अगं त्याला कळतच नाही,
हुशार विद्यार्थ्यांशी कसं बोलावं ते. पण कमळी, मी तुझ्यासारख्या हुशार विद्यार्थ्यांचा खूप आदर करतो. त्याच्या वतीनं मी तुझी माफी मागतो. खरंच सॉरी. अच्छा, म्हणजे ज्यांना मी हकलून दिले ते तुमच्याकडे काम करतात तर? हा, पण तो जसं तुझ्याशी बोलला ना तसं मी बोलणार नाही. काय, आपण रीतसर बोलूया. हे बघा, मला या विषयावर बोलायचंच नाही. माझं तवा बी नाहीच उत्तर होतं आणि आता बी तेच आहे. अगं, एवढी घाई कशाला? काय कमळी, तू तुझं मत ठरवण्याआधी थोडा नीट विचार कर. कसं आहे, आमच्या क्लासमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी मुलं रांगा लावतात आणि त्यात तुला फ्रीमध्ये ऍडमिशन मिळते. शिवाय तुला पैसे मिळणार आहेत आणि तुला तुझं टॅलेंट दाखवायला एक चांगली संधी मिळणार आहे. अहो, पर मी आधीच जर नाही म्हणलंय तर मग तुम्ही काय एवढा हट्टाला पेटलाय? मला नाही घ्यायचं ऍडमिशन तुमच्या क्लासमध्ये. अगं, हट्ट करतोय कारण यात दोघांचाही फायदा आहे. तू आमच्या क्लासमध्ये ऍडमिशन घेतलं त्यामुळे काय होणार आहे, जास्तीत जास्त विद्यार्थी आमच्या क्लासमध्ये ऍडमिशन घेतील. त्यांना चांगलं कोचिंग मिळेल आणि आमच्या क्लासच्या बॅनरवर, होर्डिंग्सवर सर्व मुंबईमध्ये तुझे फोटो लागतील, तुझं नाव झळकेल, कमळी मोहिते. हे बघा, मला असला काही करायचंच नाही आणि चुकीच्या मार्गाने तर नाहीच नाही. अगं कमळी, तुझे सर्व प्रश्न सुटणार असतील तर नाही कशाला बोलतेस? बरं, मला एक सांग, आमचा पवार तुला किती अमाऊंट बोलला होता? 70-80 हजार? 1 लाख? बरं, मी आमच्या सरांशी बोलून ना अमाऊंट वाढवायला सांगतो. बरं, एक काम कर, तू अमाऊंट सांग. एक काम करू, मी सरांना सांगून 5 लाख रुपये डन करतो. डन, डील डन. हे बघ कमळी, आपल्याकडे एक म्हण आहे, लक्ष्मी जर आपल्याकडे स्वतःहून चालून येत असेल ना तर तिला लाथाळू नये. तुम्हाला काय वाटलं, प्रत्येकाचा स्वाभिमान तुम्ही काय पैशाने विकत घेऊ शकता का? खरं दुसऱ्यांचं मला माहित नाही. या कमळी मोहितेचा स्वाभिमान तुम्ही कवाच विकत घेऊ शकत नाही. अगं कमळी, 5 लाख रुपये छोटी रक्कम नाहीये. अगं, आपला फायदा बघून तरी माणसानं थोडा वेळ का होईना स्वाभिमान बाजूला ठेवावा. आणि फायदा नाकारला ना तर तोटे आपलेच असतात, हे तुला कळत असेल. हे बघ कमळी, आमच्या क्लासला नकार ऐकण्याची सवय नाही आणि हे काम माझ्यावर सोपवलंय आणि मी नकार ऐकून इथून जाणार नाही. यात तुझा फायदा आहे. तू हुशार आहे. मी काय सांगतोय तुला कळलं असेल. तुम्ही काय सरळ सरळ धमक्या देताय मला? तुम्ही मला अजून ओळखलेलं नाही. माझं स्वाभिमान जितकं मोठं आहे तितकंच मोठं माझं धाडस आहे, लक्षात ठेवा. आणि आता शेवटचं सांगतो, माझा निर्णय झालाय, तो बदलणार नाही.